त्या काळामध्ये म्हणजे मुंबईच्या पर्यंतच बंदिस्त असलेली एक पार्टी प्रबोधनकारांच्या विचारातून आधी तयार झाली, त्यानंतर ते वेगळ्या ठिकाणी गेले. मग तामिळ विरोध, मग किंवा तेलुगू विरोध सुरू झाला त्यांचा. मुंबई स्थित होती. शिवसेनेला फेमस करण्यामागं त्यांचा विरोध दलित पॅन्थरचा एवढंच कारण. कारण ते मुंबई या प्रांताच्या बाहेर नव्हते, ते तिकडे राजकारण सांगितलं. जे नंतर लोक शिवसेनेत किंवा काँग्रेस किंवा अनेक पार्टीत गेले ते आधी कम्युनिस्ट नेते होते. म्हणजे मराठवाड्याच्या ठिकाणी कम्युनिस्टांची मोठी चळवळ होती. मग त्यानंतर त्यांनी ते ॲसिम्युलेट केलं. मग इथं काय झालं आपल्याला दिसतं की दलित पॅन्थर किंवा शिवसेना हे मुंबई बहुतेक, पण दलित पॅन्थरचा जो स्कोप होता बाबासाहेबांच्या चळवळीमुळं तो तिकडे उपलब्ध होता. कारण रेडीमेड बाबासाहेब चळवळ मराठवाडा असेल, विदर्भ असेल, अनेक ठिकाणी होती. त्याच्यामुळे तिथे अॅट्रॉसिटी झाल्या की तिथे विरोध व्हायचा, त्याचा विरोध करायचा. म्हणून खूप लोकांना वाटतं की शिवसेनेचं ऑफिशियल सिम्बॉल वाघ आहे. शिवसेनेचं ऑफिशियल सिम्बॉल खूप लोकांना वाटायचं की बाबा ते वाघाचं चेहरा आहे. ते नाही ना, आपल्याला आता ते सुप्रीम कोर्टाच्या याच्यात आपलं दिसलं. तर त्या काळामध्ये मुंबई स्थित दोन महत्वाची घटकं होती, शिवसेना आणि पॅन्थर. म्हणजे आपल्या पद्धतीनं काँग्रेस होती. काँग्रेस ही प्रिडॉमिनंट फोर्स होती आणि विरोध होता काँग्रेसचा. तो करत असताना इथला जो बहुजन समाजाचा व्यक्ती होता त्याला तुमच्या हाताखाली काम करणाऱ्यांमध्ये अचानक संविधानिक अधिकाराची जाणीव झाली. त्याला कसं स्वीकारेल तो म्हणेल बघ तू तर माझ्या हाताखाली काम करणार आहे. मग दलित पॅन्थरने त्याला एक मार्ग दिला. तो म्हटला विरोध करा, आपल्याला संविधानाने दिलेला, बाबासाहेबांनी दिलेला आहे. तो करत असताना मग आपल्याला दिसतो की मुंबईपुरती मर्यादित असलेले किंवा काही ठिकाणी आणखीन 1-2 जिल्हे सोडले, अचानक तो महाराष्ट्रभर पसरतो. आणि शिवसेनेचं ऑफिशियल सिम्बल खूप लोकांना काय वाटतं, वाघाचा चेहरा आहे. तो वाघाचा चेहरा कुठून आला? तो दलित पॅन्थरच्या विरोधात असलेला तो वाघ आहे. त्या प्रकारात त्यांची ती राईज झालेली आहे. आणि मग शिवसेनाच नव्हती, त्याच्यानंतर अनेक गुट त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होते. आणि हे खूप दुर्दैव आहे. जेव्हा लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.